वाटते की अगदी थोडक्यात आणि टू द पॉइंट आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. ॲडव्होकेट योगेश केदार, एका बाजूला शासन निर्णय तर आलेला आहे, मात्र त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी आणि त्याचे लाभ मिळण्यासाठी पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असेल, अनेक आक्षेप आपणही घेताना दिसतात, जे पुढच्या 2 महिन्याच्या काळामध्ये कदाचित अभ्यास पूर्ण केल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास येतील, सरकारसमोर मांडल्या जातील, कदाचित ते त्यामध्ये सुधारणाही करतील अशी अपेक्षा करूयात. मात्र ॲडव्होकेट योगेश केदार, पुढचा प्रवास कसा असेल? तर मी जबाबदारीने सांगू इच्छितो, आणि मनोज दादांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती म्हणून सांगू इच्छितो. तुमच्या मीडियाच्या लोकांनी, कॅमेरामॅनच्या लोकांनी विचारा की मला हजारो शेकडो फोन आले सध्या की दादा तुम्ही करेक्ट बोलत होता तिथं, आणि मी समाजाला फसवू शकत नाही, मी सरकारने केले म्हणून आनंद गुलाल उधळू शकत नाही, मी सगळ्या गोष्टी सोडून दिलेला माणूस होतो ह्याच्या संदर्भानं. मी आज तुम्हाला सांगू का साहेब, आमचा समज काय होता, हैदराबाद गॅझेटेर लागू करणं म्हणजे काय, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही पूर्वी सगळे जे आमच्या नोंदीत कुणबी होत्या, नंतर आम्ही मराठा शब्द लागला आमच्याकडे. आता जे मराठे आहेत, मराठा ज्याच्यात प्रमाणपत्रावर लागले, हैदराबाद गॅझेटेनुसार त्यांना सगळ्याला कुणबी गृहीत धरून आम्हाला ओबीसी आरक्षण मिळेल अशी आम्हाला आशा होती. आणि जरांगे पाटलांनी त्याचा प्रोपोगंडा केला. आणि मी पण म्हणालो, मी बऱ्याच गोष्टी बघा, मी नेहमी जरांगे पाटलांच्या आंदोलनात राहिलो, पण मी नेहमी हे मांडायचो की आम्हाला 2-2 वेळेला मराठा समाजाला सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे. आर्टिकल 15(4) आणि 16(4) नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. इंदिरा साहनी जजमेंट मध्ये आम्हाला ऐका ना, त्याच्यानुसार आयोग नेमून आम्हाला मागास ठरवलेला आहे. पण आरक्षण देत असताना सरकारनं फसवणूक प्रत्येक वेळेस केलेली, आम्हाला 50% वरचा काहीतरी वेगळा कायदा देतो असं म्हणणं होतं की आमचा शब्द मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये जोडा, त्यासाठी आम्हाला तुम्ही पात्र ठरवलेला आहे. पण तुमच्या राजकीय अडचणीमुळे तुम्ही देत नाही. आम्हाला संविधान द्यायला तयार आहे, पण आम्हाला राजकारण्यांच्या अनास्थेमुळे त्यात घेता येत नाही. ही माझी स्पष्ट मागणी होती. म्हणजे ज्याच्या सर्टिफिकेटवर मराठा शब्द आहे त्याला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे. आता सेकंड प्रश्न दुसरा आहे, हैदराबाद गॅझेटरच्या नुसार की आता जे आम्हाला वाटायचं त्यातलं काही घडणार नाही. त्यांना सगळ्यांना जे हैदराबाद मधले, म्हणजे हैदराबाद स्टेट मधले, म्हणजे मराठवाडा ज्याला आपण म्हणतो, इथले जे मराठे आहेत त्यांना कुणबी गृहीत धरावं आणि त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं आम्हाला वाटत होतं. हेही झालेलं नाही. आणि ह्या काही अर्थ राहणार नाही साहेब. माझी विनंती आहे सगळ्या, जर मी देवेंद्रजींचं मी कॉन्ट्रीब्युशन मान्य करतो, आम्ही काही म्हणणार नाही की देवेंद्रजींनी काहीच केलं नाही. आता करण गायकर पण म्हणत होते हे केलं ते केलं, आम्हाला मान्य आहे. पण जे आरक्षण आम्ही मागत होतो ते आरक्षण देवेंद्र दिलेलं नाही. देवेंद्रजींनी आरक्षण जे अपेक्षित आहे ते मिळालं नाही असं आपलं म्हणणं आहे. करण गायकरजी, आता तरी मराठ्यांचा संघर्ष संपलाय असं समजायचं की हा लढा सुरू राहणार आहे? थोडक्यात करणजी. 2 मागण्या बाकी आहेत, परंतु जे दिलंय त्याच्या समाधान मानावं या मताचा मी आहे. काहीच दिलं नाही, समाधान काही मानायचं नाही. हा संघर्ष असंच करावं लागणार आहे. काही दिलेलं नाही. तुम्ही वाचताय का? तुम्ही तुमचे शिक्षण किती सांगा. मी ॲडव्होकेट